नवीन गाडी उघडल्यावर जीव जळतो. आणि हो, आपल्या गाडीला मॉडिफिकेशन करायला पैसे किती लागले हे तर तुम्हाला मी दाखवणच. त्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि हां, आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, कारण तुम्ही शेअर करणार तर चांगलं वाटतं. अमरीश बसवायचं काम चाललंय आता. फिटिंग में आएगा ना. आता आपल्या याच्यानंतर आतमध्ये ही थार बॅजिंग हेअरची लाईट येणार आहे, एमबीएस लाईट येणार आहे. तसं आतमध्ये अजून काय केलं नाही. इकडे पोलीस लाईट बसवतो म्हणजे ती एक बेस्ट होऊन जाईल. बॅक साईडला काही करत नाही, फक्त इकडे रिफ्लेक्टर येईल. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्लॅन नाही आहे. नवीन गाडी उघडल्यावर जीव जळतो. हो, अशी नवीन गाडी उघडलेली बघून आहे ना खरंच जीव जळतं. पण काय करा, मॉडिफिकेशन करायची, मनाची इच्छा पूर्ण करायची तर होऊ दे खर्च. बघूया काय होते ते. गाडी मागणं कशी दिसते. 2 आमरेस्ट बसलेत. आता फ्रंटचं काम चालू आहे. आपण गाडीला टेल लॅम्प नाही बसवते, ते नंतर करूया. आता फक्त बसवतोय रिफ्लेक्टर एस वाले. आता बसवल्यावर कळण कशी दिसती. इसको अलग फिटिंग आता है क्या पीछे? नहीं, ये वो सब आपका ही, मेरा ही है क्या? कशी वाटते यू शेप वाली प्रोजेक्टर हेडलाईट? दिसायला तर चांगली दिसते. तुम्ही कमेंटमध्ये तर नक्की सांगा काय वाटते तुम्हाला, गाडीला सूट करेन की नाही. हो, याच्यात भरपूर हेडलाईट वेगवेगळ्या होत्या, पण यांनी सांगितलं की ही लाईटचं फोकस 1 नंबर आहे, तुम्ही हीच घ्या, म्हणून आपण बसवली. पण मला पण वाटते भरपूर चांगली दिसते. मला आता टेल लॅम्प रिफ्लेक्टर पण उतरले. हे वाले रिफ्लेक्टर आपण बसवतोय. काम जोरात चालले गाडीचं. आता एमपीएस लाईट मागं झालंय सगळं बसून. आता एमपीएस लाईट बसवायचं काम चाललंय. आता आपली प्रोजेक्टर टेल लॅम्प लागली. आपण त्याचे व्हिडिओ बघू. एकच चालू, दुसऱ्याचं कनेक्शन नाही झालं. डिप्पर दे बघ, डिप्पर 1 नंबर दिसते. आता बाकी सगळं काम झालेलं आहे. लाईट आता UFO लाईट बसवतो आपण. UFO लाईट बसवतो आता. DRL प्रोजेक्टर वगैरे सगळं बसून झालं. आतमध्ये MS लाईट पण बसून झाली आहे. सीट कवर, फ्लेमिंग. आता आपण फ्लेमिंग बसवतोय. लाईटवालीची, डार्क नाही बसवते. डार्क घेऊन उपयोग नाही आपल्याला. लाईटवाली बसू, टेन्शन नाही. आता ही UFO लाईटची टेस्टिंग चालू आहे. दिसती का चांगली सांगा मला कमेंटमध्ये. आता ऑलमोस्ट टाइम झालेला आहे. आपल्या गाडीचं काम होत आलेलं आहे. 5 वाजून 10 मिनिटं, 11 वाजता आलतो आपण. तसं बघायला गेलं मॉडिफिकेशन करण्यासाठी पूर्ण 1 दिवस जातो. त्याला काही बोलता येत नाही. थोडंफार काम बाकी. अजून बार लाईट लावायची, ती झाल्यानंतर तर विषय निघले सगळा. तरी बघूया काय काय बाकी. टेस्टिंग करायची बाकी लाईटीची. आता आपला पोलीस बार लाईट पण लागली. कशी दिसते? 1 नंबर. लास्टला तुम्हाला एंडिंगला सगळे दाखवतो A to Z लाईट लावून. त्यावेळेस कळन तुम्हाला आता काय बनली आपली गाडी. व्हाईट वालीला व्हाईट करा अजून. हा, हा बस. हा, चल. आज तुम्हाला आता गाडीचा फायनल शॉट दाखवतो. फॉग लॅम्प ती पण लाव. नाही झालं. हा, अजून एक. हा, आपले DRL प्रोजेक्टर, टेल लॅम्प, ग्रिल, रूफ लाईट आणि पोलीस लाईट.
फायनली आपल्या गाडीचे काम झालं आहे. 11 वाजता आलतो आणि आत्ता वाजलेत 7 वाजेपर्यंत सगळं काम कंप्लीट. एक नंबर. आपण पोलीस लाईट पण नाही तो घेऊ दे ना आपल्या माझ्याला. कशी वाटली माझी गाडी? आज बालाजी कार ॲक्सेसरीज मधनं आपण टोटल फुल मॉडिफाय केली. ग्रिल बसवली, लाईट बसवली, हेडलाईट, टेल लॅम्प नाही बसवली, आपण प्रोजेक्टर फॉग लॅम्प बसवलेत आणि आतमध्ये एमबीएस लाईट वगैरे भरपूर काय काय केले. कशी वाटली मला तुम्ही सांगा. ही आपण केली बालाजी कार ॲक्सेसरीज चिंचवड मधनं. तुम्हाला यायचं असेल नक्की या. एक नंबर काम आहे आणि मी 4-5 जागी फिरलोय त्यानंतर मी इकडे आलोय, त्यामुळे मी सांगू शकतो सगळ्यात चांगला रेट तुम्हाला इकडेच भेटेल आणि काम पण चांगलं आहे. हो, कसा वाटला व्हिडिओ? अगर चांगला वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. हे तुम्ही लाईक करता तर आम्हाला पण असे कॉन्टेंट बनवायला चांगलं वाटतं. आणि हो याच्या आता पुढचा जो व्हिडिओ येईल त्याच्यात तुम्हाला मी याची प्राईज, हर एक आयटमची प्राईज वगैरे सगळं एकदम डिटेलमध्ये सांगेन. त्यामुळं लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करून ठेवा. आणि आतासाठी बाय बाय, धन्यवाद.